विषय. आज सकाळी 10 वाजता एक पोरग शाळेला चाललं होतं. ह्यानं पोराला जवळ बोलवलं, म्हणला पोरा डबा उघडून दाखव डब्यात काय आहे. पोरान डबा उघडला, डब्यात होती पुरणपोळी. ह्याच्या तोंडाला सुटलं पाणी. ही पोराला म्हणतोय पोरा डबा खाऊ का रे. पोरग म्हटलं खवाय काका. ही म्हटला घरी आईला काय सांगणार. पोरग म्हटलं आईला सांगणार कुत्र्यानं डबा खाल्ला म्हणून. काय बोलतोयस लगा संदीप. मावशी या संदीपचा सांगायचा विषय. ही एक दिवशी एसटीनं सांगोला चालला होता. सांगोला जात असताना ह्याच्या सीटवर एक आजी येऊन बसली. आजी येऊन बसली ना आजीने याला एक बदाम खायला दिलं. ह्यानं बदाम घेतलं, तोंडात टाकलं. बदाम खात खात यानं आजीला विचारलं, आजी तुमची माझी ओळख ना पाळख, तुमचं माझं इतकं प्रेम आहे, तुम्ही मला बदाम खायला दिलं. आजी म्हणली कशाचं प्रेम आणि कशाचं काय. अरे मुलका मागाचा बदाम आहे, मी तोंडात टाकत्या. फोडून खायचं म्हटलं तर माझ्या तोंडात एक बी दात नाही. ही मुलका मागाचा बदाम चगळून चगळून गोलमाडून गोलमाडून खाली टाकून देण्यापेक्षा तुझ्यासारख्या बुकात गेलेलं काय वाईट. गडी उलट्या करून करून घायला आला. चल बाय. आज कस रंगात आलं या पोरे. बर बघतो मी याच्यात किती आहे जोरे. अरे होऊ दे होऊ दे होऊ दे सामना समोरा समोर. होऊ दे सामना समोरा समोर. होऊ दे सामना समोरा. होऊ दे सामना समोर समोर. होऊ दे सामना समोर. होऊ दे सामना समोर. आज कस रंगात आलं या पारे. बघतो मी याच्यात किती आहे जोर. अरे होऊ दे चल. संदीप. अरे होऊ दे सामना समोरा समोर. होऊ दे सामना समोरा समोर. होऊ दे सामना समोरा समोर. होऊ दे सामना समोर समोर. होऊ दे सामना समोर समोर. होऊ दे सामना समोर समोर. काय म्हणला दादा. होऊ दे सामना समोरा समोर. उत्तर ऐक. तुला सांगतो आधी अतुल हातेकर. अब तेरा क्या होगा कालिया. तुला सांगतो आधी नको लागू नादी. तुला भिणार तुला सोडणार तुला सोडणार नाही मी कधी. तुला भिणार नाही मी कधी. याला सोडणार नाही मी कधी. याला भिणार नाही. तुला भिणार नाही मी कधी. तुला सोडणार नाही मी कधी. तुला भिणार नाही मी कधी. तुला सोडणार नाही मी कधी. तुला सांगतो आधी नको लागू नादी. तुला सांगतोय आधी नको लागू नादी. तुला भिणार तू कोणाचा बी नाद कर. मोहिते पाटलाचा नाद करू नको अतुल हातेकर. बोल रे बोल. तुला सोडणार नाही मी कधी. याला भिणार नाही मी कधी. तुला भिणार नाही मी कधी. तुला सोडणार नाही मी. तुला भिणार नाही मी कधी. तुला सोडणार नाही मी कधी. तुला भिणार नाही मी कधी. तुला सोडणार नाही मी कधी. म्हणून मूळ विषयाकडे येऊया. नाथ महाराज सांगतात हट गाढवाच्या लेका. दादा संसार करत असताना या जगामध्ये कोणच कुणाचं नाही. चला मावशी फ्रेश बसा फ्रेश. तुमचं ती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने 1,500 आलं नाही तर काय. तुम्ही जरा आजारी दिसताय. फ्रेश बसा फ्रेश. संसार करत असताना या जगात कोणच कुणाचं नाही. मग संसार कसा आहे या जगात कोणच कुणाचं नाही. एकनाथ महाराज म्हणतात
फट गाढवाच्या लेका तुझा संसार गेलाय फुका खटपट करता तुझा गेला सारा बाय हरिनामा वाचून तुझी बसेल की रे दात खीर मग कैसा बापा कैसा मामा काका कैची बहीण कैशी ताई कैशी माई अक्का दादा मावशी या जगात कोणच कुणाचं नाही तात्या या जगात कोणच कुणाचं नाही नवऱ्याला कोरोना झाला बायको सुद्धा 30 फुटावरनं नवऱ्याला बोलायला लागली वैवधनी बरं वाटतंय का त्या नवऱ्याची सुद्धा बायको नाही दादा तात्या या जगात कोणच कुणाचं नाही समजा एखाद्या महिलेचा नवरा अटॅकनं मरू द्या असं होणे पण समजा एखाद्या मावशीचा नवरा अटॅकनं मरू द्या ज्यावेळी प्रेत उचलते धन द्यायला त्यावेळी ती महिला छाती पडून म्हणते बघा मला सोडा मला बी यांच्या संगत जळू द्या माझं महाग काय राहिलंय मला सोडा उगवायची डिली सोडून बघा की जाळाची हाय लागल्यावर म्हणाले गावाले येड झाला का खोळ झाला लेकराचा बाप गेला ती गेला लेकराला आई तर असावी की आणि ज्यावेळी म्हातारं मरत त्यावेळी ती म्हातारी चालू करते बघा आता माझ्या बाबाला केळ चावत का ग बाई का ग मेल्यावर केळ चावत आयुष्यभर म्हातार भुक्यान तरफाडून मेलं तुझ्या हाताला काडी लागली नाही आणि मेल्यावर नेट करत्या आता माझ्या बाबाला पाणी पोळ्यात ग असेल माझा राजा लय गुणाचा होता कुटनाच्या ढिपणीला कडबा कधी ठेवत नव्हता म्हणून या जगात कोणच कुणाचं नाही नाही रे वा वा नाही रे नाही कुणाचे कोणी 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 हरी हरी नाही रे नाही कुणाचे कोणी 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 अंतिम जाशील एकल्या प्राण्या अंतिम जाशील एकल्या प्राण्या माझे म्हणून नाही रे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी म्हणून एकनाथ महाराज म्हणतात कैसा बापा कैसा मामा काका कैशी बहीण कैशी ताई कैशी माई अक्का कैसे घर कैसे दार तू भूलला शिफुका कैसी सासू कैसी बाईल त्यानी नेला पैका मग कुणाचं घर आणि कुणाचं दार कुणाची बायकान कुणाची पोर तात्या या जगाचा नियम असा आहे जोपर्यंत म्हैस दूध देत्या तोपर्यंत त्या म्हशीला चांगला भरडा चांगला चारा आहे एकदा का म्हस आटली दूध द्यायची बंद झाली का
बायका पोरासाठी पैसे कमवून देताय तोपर्यंत तुम्हाला घरात किंमत आहे. जर तुम्ही एकदा वयहून आडवा पडला घरात, सून म्हणती चांगली चांगली गेली, ह्याच्या की एम कुठं रजवर फिजवर हाय का काय कोणास ठाव, म्हणून म्हणायचं आहे कुणाचं घर आणि कुणाचं दार, कुणाची बायकान कुणाची पोर, तुम्ही कशाला करताय हा. पण माणसाला महाराज, हा. ए, तात्या, मावशी, दादा, माणसाला एवढी संसाराची हवा आहे. एखादं म्हातारा आडवं पडलेला असू द्या, म्हणजे वय झालेलं म्हातारा आडवं पडलेला असू द्या, कधी मरेल याची गॅरंटी नसू द्या, शेवटच्या स्टेपला म्हातारा येऊ द्या, त्या म्हाताऱ्याला बघायला पै पाहुणी शेजारी पाजारी येऊ द्या, आणि त्यातनं त्या म्हाताऱ्याच्या कानावर शब्द पडू देत, शेजारी 4 एकरी काय निघल्या, मराई टेकलेलं म्हातारं नेट करतय म्हणताय, अरे रामा शेजाऱ्याचे 4 एकर निघाल्या, तेवढे घ्या बाबा घे, म्हणजे मला जीव सोडायला मोकळा. कुणाचं घर आणि कुणाचं दार, कुणाची बायकान कुणाची पोर, तुम्ही कशाला करताय हा. जन्म फुकट चाललाय राव, जन्म वाया चाललाय राव, जन्म फुकट चाललाय राव, जन्म फुकट चाललाय राव. जन्म फुकट चालला राव, जन्म वाया चालला राव, जन्म फुकट चालला राव, जन्म वाया चालला राव. कुणाचं घर आणि कुणाचं दार, कुणाची बायक आणि कुणाची पोर, तुम्ही कशाला करताय हा. जन्म फुकट चाललाय राव, जन्म वाया चाललाय राव, जन्म फुकट चाललाय राव, जन्म वाया चाललाय राव. जन्म फुकट चालला राव, जन्म वाया चालला राव, जन्म फुकट चालला राव, जन्म वाया चालला राव. मग एकनाथ महाराज म्हणतात 12-16 मुले झाली, त्यांना झाले ना तो, कमवले द्रव्य सरून गेले, मग तुझ्या कमरेवरती हातो. अरे मग हा संसार कसा आहे, म्हणून इथं नाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी संसार हा खोटा. संसार खोटा नाही, संसार आम्हाला करता येत नाही. जर संसारामध्ये परमार्थाचा चुटका असेल तर त्या संसाराला चांगला झटका मिळतो. म्हणून नामदेव महाराजांचं प्रमाण आहे, संसारी असावे, आसोनी नसावे, आणि करावे भजन वेळोवेळा. म्हणून नाथ बाबा म्हणतात, एका जनार्दनी संसार हा खोटा, हरिनाम स्मरण उच्चारा, कधी न येईल तोटा. म्हणून अरे संसाराला देह सारा लावलाय घासून. अरे संसाराला देह सारा हा लावला घासून, अंतकाळी जायाच तोंड वासून, अंतकाळी जायाच तोंड वासून, अंतकाळी जायाच तोंड वाचून, अंतकाळी जायाच तोंड वाचून. अरे संसाराला देह सारा लावला घासून, संसाराला देह सारा लावलाय घासून. अरे अंतकाळी जायच रे तोंड वासून, अंतकाळी जायच रे तोंड वासून, अंतकाळी जायाच तोंड वाचून,